एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। एसटी संपाचा फटका मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा बसतोय। ऐन गणेशोत्सवामध्ये बंद पुकारल्यामुळे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणपतीसाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झालेत, तर दुसरीकडे खासगी वाहनानं जायचं झाल्यास दुप्पट तिकीट दर आकारले जात असल्याचा आरोप प्रवासी करतात। तर सरकारनं गांभीर्यानं लक्ष देत संप मिटवावा अशी मागणी सुद्धा प्रवाशांनी केलेली आहे। आम्हाला बस द्या, गाडी द्या आम्हाला जायसाठी। आता गणपतीला तर जाणारच भाग आहे ना। घरी गणपती घरी कोण नाही आमच्या। अब ते काय घेते 400-500 रुपये मागते। आम्ही काय करायचं त्यांनी जाऊन? बस यायला पाहिजे आम्हाला, बस नको मग कुठे जाणार आम्ही? आता डबल चार्ज ती लोक लावतात ना खासगीनं जायचं म्हणलं तरी। पण आता आमची 6:45ची मुंबई सेंटरवरनं सुटणार होती, 8:20ला वाशी हायवेला येणार होती बस, अजून काही बस आलीच नाही। दरम्यान रत्नागिरीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळतोय। खेड आणि दापोली एसटी डेपो वगळता रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची वाहतूक ही सुरू आहे। गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आणण्यासाठी जवळपास 150 गाड्या मुंबईसाठी रवाना झालेल्या आहेत। लांजा, देवरुख आणि राजापूर डेपोतून ग्रामीण एसटीची वाहतूक सध्या सुरू असल्याचं कळतंय। चिपळूण, संगमनेर, मंडणगड आणि गुहागर डेपोमधून देखील एसटीची अंशतः वाहतूक ही सुरूच आहे।